आता मी तेल सोडणार आहे याच्यात. तेल सोडणार आहे. मग मी कशी बनवते मटण अजून पण मी दाखवलेला आहे पहिला. हा बकरीचं मटण. ह्याच्यातच मी टमाटर टाकणार आहे. मटण त्याच्यात टमाटर टाकले. आज मी असं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं मटण बनवणार. ह्याच्यात मी वाटण लाल करायला लावलं. आता ह्याच्यात मसाला टाकणार. मटण सुक्का बनवणार आहे. माझ्या घरचाच मसाला मी स्वतः मसाला करते. आता ह्याच्यात मी जे आपण मसाला बुजवायला ठेवला आहे ना त्याच्यात काय अद्रक मिरची आणि कोथिंबीर आणि हे लसूण हे चारांचंच वाटण आहे. मला तशीच आवडते. कांदा वगैरे नाही मी टाकत. आता टाकणार आहे तेजपत्ता. मग टाकलं नाही 2 इलायची मोठी. मग टाकणार आहे दालचिनी. मग 1 फूल. त्याला भाजायचं. पूर्ण असं भाजायचं. मी हातानेच असं नमक टाकते. मी मला अंदाज चांगला सापडते. म्हणजे खूप मटण स्वादिष्ट बनते. ही आपली घरचीच हळद. ही आम्ही स्वतः दळून आणते. त्याच्यामुळे थोडीशी टाकली तरी बस कलर खूप येते. आता आपल्या हाताने तसं काढून घ्यायचं.
त्याच्यात बटाटा पण टाकला. तेल सुटायला चालू झाला. आता आपण त्याच्यात मटण सोडणार. अजून रेलिमनचं ताट ठेवायचं असा पाणी शिजायला. आता मी थोडंसं पाणी झालं ना तर मग हे करणार. पाणी ओरला ना त्याच्यावर मग टाकणार. तर मैत्रिणीनं माझ्या हातची मटणाची भाजी खूप स्वादिष्ट बनते आणि घरात तर खूप सुगंध वास सुटला मटणाचा बनवल्याचा. तर बाहेरसुद्धा आजूबाजूलासुद्धा वास सुटला असेल, कारण काय तसं माझं मटण बनते आणि खूप स्वादिष्ट चविष्ट तिखट म्हणजे एकदम चटकदार असं मटण मी बनवते. तर या खायला आमच्याकडे. तर पाणी सुटलेलं आहे त्याला. आता पाणी सुटलेलं आहे. तर आपण आता ह्याच्यात पाणी पण सोडूया. ह्याच्यात अजून आपण हे टाकायचं आहे. काय टाकायचं आहे? गरम मसाला टाकायचा आहे. मी कुठून केलं गरम मसाला. काळी लसूण तस खसखस असं हे याचं मी मिक्सर केलेला आहे तो लास्टला टाकणार. ह्याच्यात पाणी ठेवायला थोडंच पाणी टाकायचं आणि नंतर ह्याच्यात पाणी ठेवायचं. तर असं मटण हे बनवायला ठेवलं आहे. आता असं एक 2 अर्ध्या तासात खोलून बघायचं झालं असं. आज रविवार असला का आमच्याकडे मटण असते. तर दुपारी मटण आहे तर संध्याकाळी चिकन असते. तर असं रविवारी पूर्ण दिवस हे मटण चिकनच खातात आम्ही. तर रविवारी तर फिक्स आहेच मटण. तर ते मटण पण माझ्या हातूनच मी बनवते. मटण स्वादिष्ट बनते आणि चटकदार बनते. त्याच्यामुळे रविवारी मटण मी बनवते. बाकीची सुना वगैरे बनवतात. तर हा माझा किचन रूम आहे. बघू शकता तुम्ही कसं आहे ते. हा माझा किचन रूम आहे. हां मी चाललो बाहेर. भाजी ठेवली करायला.